नमस्कार. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? नमस्कार. एबीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. नक्कीच विविध विषयांवरून आम्ही बातमी घेऊन येत असतो. आजचा मुख्य विषय आणि चालू घडामोडी बघता निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक सभा आणि राजकीय दौरे प्रत्येक पक्षाकडून सुरू दिसत आहेत. प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असली तरी मतदानाला काहीच दिवस शिल्लक असून मुख्यमंत्री पदाची दावेदारी प्रत्येक पक्षाकडून बोलली जात आहे. अशात महायुतीकडून जोरदार लाडकी बहीण योजना आणि विविध योजना सांगून आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांच्या योजना कशा फसव्या आहेत किंवा आम्ही सत्तेत आल्यावर काय करू याचा प्रचार सुरू आहे. असे असले तरी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असे बोलले जात आहे, तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे सांगितले जात आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने अजितदादा हेच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही असेच काही चित्र आहे. संजय राऊत नेहमी बोलताना म्हणतात की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील. त्याच ठिकाणी दुसरीकडे नाना पटोले नेहमी बोलताना म्हणतात ज्यांची संख्या त्यांचा मुख्यमंत्री होईल. यात शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे समेट टिकवून ठेवत कुठलीच भूमिका दिसू दिली नसली तरी मध्यंतर जयंत पाटील यांना महाराष्ट्राची जबाबदारी द्यायची या वक्तव्यानंतर कुठेतरी शरद पवार गटही आपला मुख्यमंत्री देण्याच्या तयारीत असल्याचे दिसले असे म्हणायला हरकत नाही. असे असले तरी महायुतीकडून लाडकी बहीण योजना आणली गेली, महिलांना प्रवासात 50% सूट दिली गेली, मुलींना शिक्षण मोफत केले गेले नव्हे तर प्रचारातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी दोन्ही पक्ष कसे कटिबद्ध आहेत हे सांगण्यात आले आहे. राजकीय पक्षाचा विचार केला तर काही ठराविक नावं आपल्याला मुख्यमंत्री पदाचे दावेदार दिसत आहे. शिवाय काही ठराविक घराणे किंवा ठराविक लोक राजकीय वर्तुळात असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाचे तिकीट मिळवण्यापासून तर प्रचार सभेपर्यंत आणि महामंडळापासून तर विविध पदापर्यंत कायम काही ठराविक नावे आणि चेहरे असतात. अशात सर्वसामान्य किंवा नवख्या आमदाराला पुढे जाण्यासाठी किंवा एखादे पद मिळवण्यासाठी नक्कीच धावपळ करावीच लागते हे खरे. या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट केला नसला तरी महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री महिला होईल का असा प्रश्न या निमित्ताने पडतो. आणि राजकीय खेळी आणि पक्षांचे दावे काही असले तरी महिला सत्ता यायला हवी असे आपल्याला वाटते का? नक्की कळवा. तुर्तास एवढे. भेटू सविस्तर मुख्यमंत्री कोण या विषयावर सखोल बातमीसोबत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपले मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा.